नाही असा इशारा देखील ठाकरे हे सगळे दलाल आहेत उद्योगपतींचे बोलणारे सुपारीबाज। मोर्चाला सुरुवात झालेली आहे। स्वतः संजय राऊत मोर्चामध्ये चालतायत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। राऊत साहेब, मोर्चाला सुरुवात झाली आहे, मोर्चाला सुरुवात झालेली आहे। ही सुरुवात नाही, लोक मागून रेटा मारतात, उद्धव ठाकरे यायचे आहेत अद्याप, त्यानंतर मोर्चा सुरू होईल। भाजपकडून मोठ्या प्रमाणात मोर्चावरती टीका केली जाते। बघा, हे भांडवलदारांचे दलाल आहेत, हे पैसेवाल्यांचे दलाल आहेत, त्यांना धारावी विकून खायची आहे, त्यांना मुंबईचा सौदा करायचा आहे, त्यांना मराठी माणसाला देशोधडीला लावायचं आहे। हे काय टीका करतायत? कमिशन मिळालं नाही म्हणून मोर्चा काढला जातोय असा भाजपकडून आरोप। अडाणीकडून कोणाला कमिशन मिळालं विचारा। परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती। महाराष्ट्राच्या रक्षणासाठी परवानगीची गरज नाही पोलिसांच्या। जी आहे ते मोर्चाला सुरुवात झालेली आहे। स्वतः संजय राऊत त्यासोबतच वर्षा गायकवाड या देखील मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याचसोबतच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकतर संजय राऊत, वर्षा गायकवाड, अंबादास दानवे या मोर्चामध्ये, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झाले। इथे एक दृश्य आहे, विनायक राऊत तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पुनर्विकासाचा मुद्दा घेऊन ठाकरे गटाकडून काढण्यात आलेला, अर्थात महाविकास आघाडीचा हा महामोर्चा। उद्धव ठाकरे आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रचंड गर्दी या मोर्चामध्ये झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटासह 15 पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होत मोठी गर्दी केलेली आहे। वर्षा गायकवाड काँग्रेसच्या आमदार या ठिकाणी स्वतः उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। थेट दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये चालतायत, आदित्य ठाकरेही, आणि प्रचंड गर्दी या मोर्चामध्ये सध्या झालेली पाहायला मिळते। तीनही पक्षांचे झेंडे या ठिकाणी झळकताना, तर या मोर्चासाठी म्हणून ठाकरे गटाकडून 2 टीजर देखील जारी करण्यात आले होते। धारावी बचाव यासाठीचा हा मोर्चा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। धारावीचा पुनर्विकास हा मुद्दा घेऊन या ठिकाणी ठाकरे गटाचा रस्त्यावर उतरलेला आहे। धारावीच्या TDR सक्तीला उद्धव ठाकरे यांनी विरोध केलाय, तसंच पुनर्विकास सरकारने करावा अशी त्यांची ठोस मागणी आहे। दरम्यान धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आज सकाळपासूनच राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली होती। धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं होतं। मुंबईमध्ये उभाटाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशा शब्दांमध्ये शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला होता। आजच्या आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असणारच आहे, मात्र त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या यामध्ये ठेवलेल्या आहेत। या निमित्तानं मुंबईमध्ये एक वातावरण निर्मिती, त्याचबरोबर मुंबई कुणाच्या कशात घालू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। संजय राऊत या मोर्चामध्ये, 557 एकरमध्ये धारावी वसलेली आहे आणि धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे। अदानी समूहाकडून यासाठीचं टेंडर घेण्यात आले, मात्र ज्या काही सवलती अदानींना देण्यात आल्या त्याला ठाकरे गटानं विरोध केलाय। धारावीचा विकास सरकारनेच करावा ही प्रमुख मागणी आहे ठाकरे गटाची, आणि मागणी घेऊनच उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले। संपूर्ण धारावीकरांना त्यांनी धारावी बचाव यासाठी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। सध्याच्या घडीला धारावीमध्ये जवळपास 10 लाख लोक राहतात। रोजगाराचा प्रश्न, घराचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे धारावीकर या मोर्चात सहभागी झाले।
ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे प्रचंड गर्दी या मोर्चामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे. मोठा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. त्याचबरोबर BKC मधील अदानी कार्यालयाबाहेर देखील अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आले.